बघा, काल आपण घनफळ या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. घनफळामध्ये आपण 3 आकृत्या काल बघितल्या होत्या, 3 प्रकार बघितले होते. काय त्याच्यामध्ये घनाभ बघितलं होतं. घनाभ म्हणजे काय, इष्टिकाची ती म्हणजे क्युबॉइड, जे आयताकृती असते, खोड रबर वगैरे असे जे आकार असतात, तर ते आपण बघितले होते. त्याच्यामध्ये मग आपलं खोली असते, आयताकृती खोली जर असेल तर ती येते, तर ते बघितलं होतं. त्याच्यामध्ये नंतर दुसरं जे बघितलं होतं आपण, त्याच्यामध्ये ठोकळा बघितला होता. सर्व बाजू जर सारख्या असतील तर तो चौकोन बघितला होता ना आपण, तर तो क्यूब म्हणजे त्याला घन म्हणतो, ते बघितलं होतं. आणि पुढे सिलेंडर, असे 3 आकृत्या आपण बघितल्या होत्या. त्याचे फॉर्म्युलेच आपण लिहिले होते. आज आपण पुढचे आकृत्या बघू आणि त्याचे फॉर्म्युले वगैरे आणि त्याच्यावर बेसिक प्रश्न जे त्या याला फक्त डिफाईन करतील, त्या सूत्रांना डिफाईन करतील, असे फक्त आज आपण बघणार आहे. आणि नंतर मग सगळ्यांवर कॉमन प्रश्नावली आपण पुढे बघू. तर आज नवीन आकृती आपण बघू. याच्यामध्ये मागची ती रिवाईज करा, जे आपण तुम्ही लिहिले असेल ते बघा जरा, त्याच्यामध्ये सूत्र कसे आहे काय. त्याला आपण शंकू म्हणतो. काय म्हणतो? शंकू. शंकू कशापासून तयार होतो? तर शंकू तयार होतो आपल्या दंडगोलापासून. दंडगोलची आकृती काल पाहिली होती तुम्ही अशी. हं? याच्यामध्ये काय असतो, हा त्रिज्या असते. गोल जो असतो, पाईपांचे जे आकार पाहिले होते आपण, पाईप वगैरे असे ते आकार पाहिले होते. त्याच्यानंतर बांबू असतो, ऊस असतो. गोल जे दंड असेल ना, त्याला दंडगोल, त्याला सिलेंडर म्हणतात. काय म्हणतात त्याला? सिलेंडर. सिलेंडर म्हणजे आपल्या घरी असतं तेच नाही बरं का, फक्त हे याला सिलेंडर म्हणतात या आकृतीला. त्याच्यामध्ये असते त्रिज्या, नंतर असते ही हाईट, आणि याच्यावरनं मग त्याचं घनफळ किती असतं ते आपण काल सूत्र पाहिलं होतं. काय होतं घनफळ? त्याचं घनफळ होतं की त्याचा एरिया पाय आर स्क्वेअर, तो गोल असतो ना गोल, मग त्याचा एरिया किती आहे? पाय आर स्क्वेअर, वर्तुळाचा एरिया पाय आर स्क्वेअर, आणि हाईटपर्यंत त्याला एक्सटेंड केलेला आहे, म्हणजे काय, पाय आर स्क्वेअर एच असं पाहिलं होतं आपण. हे झालं त्याचं घनफळ. आणि याचं वक्र पृष्ठफळ काय असतं? फक्त जो वक्र भाग जो असतो असा गोल, त्याचं पृष्ठफळ म्हणजे तो भाग, फक्त वरचे गोल आणि खाली गोल ते सोडून तो वक्र पृष्ठफळ काय होतं? वक्र पृष्ठफळ. तर काय असतो तो? 2 पाय आर. हे पहा, हे सरकमफरन्स असते ना, हे 2 पाय आर असते. ते सरकमफरन्स त्याचं परिघ एच पर्यंत आणलेलं मी काल एक्सप्लेन केलेलं आहे बरं काय. तर ते फक्त रिवाईज करतोय तुमचं. तर हे परीघ एच पर्यंत आणलं म्हणजे 2 पाय आर एच, हे झालं वक्र पृष्ठफळ. संपूर्ण पृष्ठफळ काय म्हटलं होतं आपलं? संपूर्ण पृष्ठफळ. तर याच्यामध्ये काय, की वक्र पृष्ठफळ येईल आणि हे 2 पृष्ठफळ, हे वर्तुळ ते येतील. मग काय होते ते? तर बघा, हे 2 पाय आर स्क्वेअर होते. 2 पाय आर स्क्वेअर होते कसे? हे बघा, हे पाय आर स्क्वेअर, हे पाय आर स्क्वेअर, 2 वेळा पाय आर स्क्वेअर झाले, प्लस हे वक्र पृष्ठफळ म्हणजे हा वक्र भाग 2 पाय आर एच. याच्यामध्ये कॉमन काढला होता आपण 2 पाय आर, इथे काय उरला आर, इथे उरला एच, असं आपण सूत्र लिहिलं होतं. हे 3 सूत्र याच्यामध्ये महत्त्वाचे होते: घनफळ, वक्रपृष्ठफळ, संपूर्ण पृष्ठफळ. हे फक्त याच्यात पाहिलं होतं आपण. व्यवस्थित लिहून घ्या. आत्ताची जी आकृती आहे ती काय आहे बघा. आताची जी आकृती आहे ती आहे शंकू. शंकू म्हणजे काय असतो बघा. ही आकृती बघा, थांबा. शंकू, त्याला आपण कोन म्हणतो, कोन. आईस्क्रीमचा कोन वगैरे पाहिला असेल ना तुम्ही, तो जो आकार असतो तो असतो शंकू. समजलं? शंकू म्हणजे असा बघा. किंवा ते जोकरची टोपी वगैरे असते, तो त्याला कोन म्हणतात. समजलं? तर म्हणजे शंकू. आता याला याला शंकूचं आणि याचं रिलेशन आहे कसलं? सिलेंडरचं. जर एका सिलेंडरमधून शंकू तयार केले सेम हाईटचे, उदाहरणार्थ समजा असा एक सिलेंडर आहे, असा एक आकार आहे, समजा लोखंड आहे असं, याच्यापासून शंकू तयार केले. आता याची हाईट काहीतरी आहे, समजा याची हाईट आहे 20 सेंटीमीटर. तर 20 सेंटीमीटरचे हाईटचे जर शंकू तयार केले, 20 सेंटीमीटर हाईटचे जर शंकू तयार केले ह्याच त्रिज्येचे, तर एका सिलेंडरपासून 3 शंकू तयार होतात. किती तयार होतात?
एका सिलेंडरपासून 3 शंकू तयार होतात. समजलं? म्हणजे या सिलेंडरमध्ये मटेरियल किती असते? तर 3 शंकून एवढं. म्हणजे जर एवढाच तयार केला तर हा 20 सेंटीमीटर आहे, हाही 20 सेंटीमीटर तयार केला तर एका याच्यामध्ये एका दंडगोलमध्ये 3 शंकू मावतील एवढं मटेरियल असतं. म्हणजे काय की हा 3 जर इकडे पाठवला तुम्ही तर हा याचं मटेरियल याच्या शंकूच्या 1/3 असतं. समजलं? आता हे का सांगितलं ते सांगतो. आता तुम्हाला माहिती आहे की आता शंकूमध्ये काय आहे तर इथे ही त्रिज्या आहे, त्रिज्या आर. नंतर ही सरळ हाईट, सरळ हाईट ही अशी अशी जर मोजली आपण अशी पूर्ण तर ही सरळ हाईट झाली त्याची, सरळ उंची. आणि ही जी ही अशी अशी थोडं वक्र असा भाग आहे ना, तो असा टिल्ट आहे ना, टिल्ट. तर हा जो भाग आहे तर याला म्हणतात यल. हे जी लांबी तिरपी लांबी म्हणता याला. समजलं? किंवा तिरेक उंचाई म्हणता. समजलं? तर ही झाली लेंथ तिची एल, तिरपी लांबी. हे सरळ उंची. समजलं? आणि हे आर. अशा 3 गोष्टी याच्यामध्ये असतात. आता याचं जर घनफळ काढायचं असेल, घनफळ शंकूचे घनफळ हे किती असतं? तर तुम्हाला आधी सांगितलं मी की त्या दंडगोलामध्ये ते 3 मावतात. म्हणजे दंडगोलाचे 1/3 त्याचं घनफळ असतं. असं लक्षात ठेवा. म्हणजे याच्यासारखं असतं याच्यानुसार. बघा याच्यामध्ये 3 मावतात ना, हे 3 इकडे पाठवा. म्हणजे हा किती येईल? तर हा 1/3 येईल ह्या दंडगोलाचा. दंडगोलाचं क्षेत्रफळ हे घनफळ तुम्हाला माहिती आहे. दंडगोलाचं घनफळ तुम्हाला माहिती आहे. किती आहे? पाय आर स्क्वेअर एच असं होतं दंडगोलाचं. काल लिहिलं होतं आपण. मग ते पाय आर स्क्वेअर एच होतं. तर शंकूचं घनफळ किती येईल? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हे याच्याशी रिलेशन म्हणजे त्याचं पाठ झालं, याचा आपोआप पाठ होईल. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. किंवा डायरेक्ट पाठ करावा लागेल तुम्हाला. पाठ करा. 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आर म्हणजे काय? त्रिज्या. शंकू ज्याच्यावर उभा असतो त्याचं एक भाग जो असतो तो असा गोल असतो असा, आणि एक भाग असा टोकदार असतो. समजलं का? हा खालचा भाग जो आहे तो असा त्याच्यावर तो उभा आहे, तो बेस आहे. मग ते पायाची त्रिज्या म्हणजे आर असतो. समजलं? एच म्हणजे हाईट, सरळ हाईट. लक्ष आलं? सरळ हाईट त्याची. समजलं? म्हणजे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर एच फक्त घेतला तर दंडगोलाचं घनफळ होतं, आणि 1/3 त्याला केलं तर शंकूचं घनफळ होतं. लक्ष आलं? तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. आता याच्यामध्ये अजून काय गोष्ट असते? आता बघा याच्यामध्ये जर तुम्ही पाय घेतला, हा पाया, तर तो गोल आहे, गोल म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती येईल? पाय आर स्क्वेअर. काय येईल? पाय आर स्क्वेअर. पण हे जो असा भाग आहे शंकूचा, एक कोन डोळ्यासमोर आणा, ती टोपी आणा, किंवा तुम्ही आईस्क्रीमचा कोन खातात तो डोळ्यासमोर आला, तो ज्या आकारात असा कर्व असतो तो असा गोल. समजलं का? मग तो हा भाग जो आहे त्याचा कर्व आहे. समजला? मग शंकूचे वक्र पृष्ठफळ काय असतं फक्त? आता बघा हा जो भाग आहे त्याचा बेस तो तर गोल आहे, त्याच्यामुळे त्याचं पाय आर स्क्वेअर असं त्याचं क्षेत्रफळ आहे. पण हा जो फक्त वक्रवाला आहे याचं काय असतं? तर त्याचं असतं पाय आर एल. हे पाठ करा शंकूचे वक्र पृष्ठफळ किती असते? पाय आर एल. तर एल काय आहे तिथे? कारण ते तिरपी जी उंची आहे ना त्याची, हे तिरपी उंची आहे, तिरपी उंची. आणि हे जी असते सरळ उंची आहे त्याची. लक्ष आलं का? किंवा तिरपी लांबी म्हणा त्याला. समजलं? तर पाय आर एल असं असतं. समजलं? शंकूचे वक्र पृष्ठफळ. मग संपूर्ण पृष्ठफळ किती असतं? संपूर्ण पृष्ठफळ, मग संपूर्ण पृष्ठफळमध्ये हे पाय आर स्क्वेअर येईल, हा हा पाया. आणि हे वक्रवालं म्हणजे सर्व जर घ्यायचं असलं आपल्याला पृष्ठफळ तर काय काय येईल त्याच्यामध्ये? हा पाया आणि हे वक्र भाग. म्हणजे पाया किती असतो? पाय आर स्क्वेअर प्लस वक्र भाग किती असतो? पाय आर एल. समजला? किंवा पाय आर एल. आता याच्यामध्ये कॉमन कोण निघतोय बघा, याच्यात पाय आर, याच्यात पाय आर. इथे 2 आर होते म्हणून 1 उरला, इथे एल उरला. म्हणजे पाय आर आर प्लस एल. हा फॉर्म्युला पाठ करायचा आपल्याला. संपूर्ण पृष्ठफळ. आता ते जे सिलेंडर होतं, सिलेंडरमध्ये संपूर्ण पृष्ठफळ काय होतं? 2 पाय आर कंसामध्ये आर प्लस एच. इथे काय आहे?
2 नाही आहे, फक्त आहे पाय आर आणि तिथे आर प्लस एच होतं, इथे आर प्लस एल. असं कम्पेअर करून ते आपल्याला सूत्र पाठ करायचे. जर कम्पेअर नाही केलं आपल्याला तर ते लक्षात नाही राहत. म्हणून हे भूमितीमध्ये हे सूत्रच महत्त्वाचे आता याच्यामध्ये. सूत्र एकदा तुम्हाला कळले की तुम्हाला त्याच्यावरची आधारित उदाहरणं आपोआप कळतील. पण हे हे खूप महत्त्वाचं आहे. हे लिहून घ्या. शंकूचं घनफळ किती 1/3 पाय आर स्क्वेअर एच. शंकूचे वक्र पृष्ठफळ किती पाय आर एल. आणि हे संपूर्ण पृष्ठफळ आहे पाय आर आर प्लस एल. आता यामध्ये समजा त्याने हाईट दिलेली आहे, त्रिज्या दिलेली आहे, पण उंची तिरपी उंची विचारलेली आहे म्हणजे एल. तिरपी उंची बरोबर एल. एल बरोबर कशी काढणार? तर एल बरोबर काढतात अंडर रूट एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर किंवा आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला आहे. एल म्हणजे काय? अंडर रूट एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. हाईट, सरळ हाईट, आणि हे आर कुठून आलंय तर इथून आलं बघा. बघा हे आर आहे, असा जर मी घेतला तर हे त्रिज्या आहे, आणि हे हाईट किती आहे एच आहे, आणि हे किती एल आहे. म्हणजे याला जर बाहेर काढलं मी तर असा त्रिकोण मिळतो बघा. असा त्रिकोण मिळतो. याला जर बाहेर काढलं मी एवढा भाग, तर हा काय आहे त्रिज्या, ही एल आणि एच. आता हे 90 डिग्री आला ना, म्हणजे हा काटकोन त्रिकोण झाला. मग याच्यामध्ये एल म्हणजे कर्ण आहे, म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर पहिली बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग कर्णाचा हे अंडर रूट टाकले तर एल बरोबर काय येईल? अंडर रूट एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. याची बेरीज होईल तेव्हा तू बाहेर निघेल ना, इथे डायरेक्ट नाही काढायचं एच आणि आर. तर हे म्हणून तो फॉर्म्युला आलेला आहे, तो डायरेक्ट पाठ केला तरी चालेल. हा फॉर्म्युला लिहून घ्या व्यवस्थित. हे 4 फॉर्म्युले महत्त्वाचे: घनबळ, वक्रपृष्ठबळ, संपूर्ण पृष्ठबळ, आणि हे तिरपी उंची कोणाची? याची, शंकूची. लिहून घ्या. काही अडचण असेल याच्यामध्ये तर विचारा. नोट डाऊन करा हे. बघा आता याच्यावर आधारित एक प्रश्न घेऊ. एक कमी आहे, 14 सेंटीमीटर आहे आणि त्याची उंची 7 सेंटीमीटर आहे. तर त्याचे घनफळ किती? बघा प्रश्न बघा काय. एका शंकूच्या पायाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे आणि त्याची उंची 7 सेंटीमीटर आहे. तर त्याचे घनफळ किती? तर त्याचे घनफळ किती? सूत्रामध्ये किंमत टाका आणि उत्तर काढा. सोपं आहे एकदम.
बघ किती आलं उत्तर. ठीक आहे. एका शंकूच्या पायाची त्रिज्या त्रिज्या किती आहे? आर बरोबर 14 सेंटीमीटर. उंची किती आहे? 7 सेंटीमीटर. मग त्याचं घनफळ विचारलेलं. घनफळ किती असेल? किती लिहून दिलं इथे? घनफळ बरोबर 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता किती आलं मग? 1/3 पाय 22/7 आर स्क्वेअर म्हणजे किती? 14 गुणिले 14. आर स्क्वेअर 2 वेळा आहे ना, आणि हे 7. बघा हे 7 गेले, हे 7 गेले. आता इथे 14 गुणिले 14 म्हणजे 196 असं येईल ते उत्तर. चला आता 22चा पाडा म्हणा. 22 सक 132 अच्छाला 13 22 नम 198 198 आणि हे 211 1 अच्छाला 21 22 एक 22 आणि 21 43 12 काय होतं ते? सेंटीमीटर. इथे सेंटीमीटर क्यूब उत्तर येईल. 43 12. याच्यामध्ये काही उत्तर वगैरे चेक करा व्यवस्थित. एक मिनिट हा, इथे भागीला 3 राहील आपलं. एक मिनिट. 43 12 छेद 3 हा 3 राहिला ना. 3 किती येईल मग बघा. 3 आहे का 3? 1 आला. 3 चौक 12 3 त्रिक 9 3 7 21.3 1437.3 1437.3. व्यवस्थित सोडवा. लिहा पुढचा प्रश्न लिहा. लिहा. एका शंकूची त्रिज्या 6 मीटर आणि उंची 8 मीटर असेल तर त्या शंकूचे वक्र पृष्ठफळ किती? वक्र पृष्ठफळ विचारले इथे. सांगा. वक्र पृष्ठफळाचा आधी फॉर्म्युला लिहा. आणि त्याच्यामध्ये मग काय लागते ते कसं काढता येईल ते व्यवस्थित फॉर्म्युल्यावरनं बघा. बघा वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला लिहा आधी. बघा काय दिलेलं आहे. त्रिज्या आर बरोबर 6 मीटर. नंतर काय दिलेली आहे? उंची. उंची म्हणजे एच बरोबर 8 मीटर दिले. आता यामध्ये विचारलं काय? शंकूचे वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला आधी आठवला पाहिजे आपल्याला. किती असतो तो वक्र पृष्ठफळ? शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर पाय आर एल असं असतो. पाय आर एल. पाय माहिती आहे आपल्याला 22/7. आर माहिती आहे 6. एल एल कुठे दिलेला आहे? इथे एल तर दिलेला नाही. आणि इथे काय दिलेलं आहे? उंची दिलेली आहे. फक्त फक्त उंची म्हटली आहे म्हणजे उंची. तिरपी उंची किंवा तिरपी लांबी वगैरे अशी दिलेली असेल तर मग एल घ्यायचा. पण इथे तसं काही शब्द तसं काही दिलेलं नाही आहे. तर ही उंची दिलेली आहे फक्त अशी हाईट एच. आणि आर दिलेला आहे.
बाकी दुसरं काही दिलेलं नाही याच्यामध्ये. हां, मग हा एल काढायचा कुठून? पाय माहिती आपल्याला 22/7, आर माहिती आपल्याला 6, एल माहिती नाही. एल कुठून काढणार? एल माहिती तुम्हाला, एल बरोबर काय असतो? एलचाही फॉर्म्युला लिहिला आपण मागे. काय लिहिलाय तो? अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर असा लिहिलेला आहे आपण तो फॉर्म्युला. मग यल बरोबर किती येईल? अंडर रूट आर किती आहे? 6चा वर्ग प्लस एच म्हणजे 8चा वर्ग, बरोबर अंडर रूट 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, बरोबर अंडर रूट 100. म्हणजे 100 बाहेर आले, किती आले? 10. म्हणजे यल बरोबर किती आला? 10 मीटर. याच्यात किंमत टाका, 10 आले. म्हणजे किती आले बघा? 22/7 गुणिला 6. बघा, यांचा गुणाकार करून घ्या. किती आले? 6×10=60. 22 गुणिला 6 करा आधी. 22 132 गुणिला 10/7 सोडवा आहे. 7×1 7, उरले किती? 6. 7×8 56. उरले किती? 6 परत. 7×8 56, उरले 4. 7×5 35, 188.57. आता हे व्यवस्थित सोडवा, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. काही ले कशात येते? वक्र पृष्ठफळ म्हणजे मीटर स्क्वेअर. 188.57 मीटर स्क्वेअर लिहा. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा इथे. चला, एका शंकूची उंची मीटर लिहा. एका शंकूची उंची 8 सेंटीमीटर आहे आणि त्याची त्रिज्या समजा 6 सेंटीमीटर आहे. तर त्या शंकूचे संपूर्ण पृष्ठफळ किती?
सांगा. लिहा. एका शंकूची उंची 8 सेंटीमीटर आहे आणि त्याची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे, तर त्या शंकूचे संपूर्ण पृष्ठफळ किती? तेच फॉर्म्युला टाका फक्त. संपूर्ण पृष्ठफळ पाय आर आर प्लस एल असं असतो शंकूचं संपूर्ण पृष्ठफळ. आता याच्यात पाय माहिती, आर माहिती आहे, यल माहिती नाही. यल कुठून काढणार? याच्यावरूनच सेम. एल बरोबर उंचीचा वर्ग अधिक त्रिज्येचा वर्ग. उंची किती आहे? 8. 8चा वर्ग अधिक आर. आर म्हणजे 6चा वर्ग. 64 अधिक 36 म्हणजे 100 म्हणजे 10. टाका किंमत. 22/7. आर किती आहे? 6. इथे 6 अधिक 10 म्हणजे किती आलं? 22/7 गुणिला 6 गुणिला 16 झाले. आधी आता हे गुणाकार करून घ्या. 22 गुणिले 6 132 गुणिले 16/7 गुणिला 16ने गुणाकार करा. 16 दुने 32, 3 16 त्रिक 48, 51 5 16 1 16 आणि 5 2112/7 सोडवा आहे. 7 त्रिक 21. चला इथे शून्याचा भाग. 7 1 7 7 जाते असं 301.7 आणि पुढे येईल ते उत्तर. काय मीटर सेंटीमीटर आहे तर सेंटीमीटर स्क्वेअर. लिहून घ्या. काही अडचण असेल तर विचारायच्या मध्ये. हे फक्त आपल्याला सूत्र लक्षात आले पाहिजे, त्याचा उपयोग कसा केला जातो त्याच्यासाठी उदाहरणे. बाकीचे महत्त्वाचे उदाहरणे आपण पुढे घेणारच आहे. विचारलं काय ते बघा आणि दिलं काय ते बघा, आणि विचारलेल्या गोष्टी पूर्ण कशा याच्याने पुट करता येतात. काही ते एल नव्हता म्हणून एल काढून घेतला आणि मग टाकला आणि मग एक कॅल्क्युलेशन केलेलं आहे फक्त. कॅल्क्युलेशन मध्ये काही अडचण असेल तर विचारायला हरकत नाही. चला पुढचं जी आकृती आपली ती असतं गोळा. काय असते ती? गोळा. गोळा म्हणजे भरीव गोळा. कुठला? भरीव गोळा. भरीव गोळा म्हणजे काय? त्याला स्पियर म्हणतात. स्पियर समजला? तुम्ही जो शॉर्टपुटला यूज करतात त्याला स्पियर म्हणतात. तो भरीव गोळा. फक्त गोल म्हटलं तर मग तो वर्तुळ होईल ना, म्हणून स्पियर आहे हा. समजला? सर्कल नाही आहे, तो स्पियर आहे. सर्कलच्या आकाराचा असा गोल तो जो आकार आहे तो गोळा. तर या गोळ्याला याचं काय आपल्याला काय काढायचं आहे? घनफळ. गोळ्याचे घनफळ किती असते याचं घनफळ? तर लक्षात घ्या. 4/3 पाय आर क्यूब. पाठ करा या. 4/3 पाय आर क्यूब. गोळा संपूर्ण गोळा. पूर्ण गोळा आहे हा. गोळ्याचे प्रकार आहे ना, अर्ध गोळा पण असतो, हाफ असतो याचा. तर हा पूर्ण गोळा आहे, त्याचं घनफळ 4/3 पाय आर क्यूब. आता याच्यामध्ये याचं संपूर्ण पृष्ठफळ एक असतं. संपूर्ण पृष्ठफळ म्हणजे काय? तर या गोळ्याला पूर्ण याची जे सगळा आकार आहे त्याला वरून तुम्हाला जो सरफेस दिसतोय तो सरफेस म्हणजे याचं संपूर्ण पृष्ठफळ. समजलं? आणि त्याचं वक्र पृष्ठफळ म्हणजे काय? तेच. कारण गोळ्यामध्ये संपूर्ण पृष्ठफळ म्हणजे त्याचं वक्र पृष्ठफळ आहे. समजलं? सगळाच भाग तो असा वक्रच असतो ना, म्हणून ते संपूर्ण पृष्ठफळ वक्र पृष्ठफळ एकच आहे त्याचं. तर संपूर्ण पृष्ठफळ किती येईल त्याचं बघा. तर दिसताना कसा दिसतोय तो? तर गोळा दिसतोय वर्तुळासारखा, म्हणजे पाय आर स्क्वेअर असेल त्याच्यामध्ये. समजलं? पण किती? तर 4 बाजूने जर आपण गोळा बघितला तर तो पूर्ण दिसेल. एकाच बाजूने बघितला तर एक बाजू दिसेल, बाकीच्या बाजू हिडन असतील. पण 4 बाजूने जर बघितला तर तो पूर्ण दिसतो. म्हणजे त्यांचे संपूर्ण पृष्ठ
चार बाजूने आपल्याला दिसतंय म्हणून 4. म्हणून याचं संपूर्ण पृष्ठफळ असतं 4πr². 4πr². हे लक्षात घ्या. 4πr² हे त्याचं संपूर्ण पृष्ठफळ पाठ करा आहे. आणि घनफळ 4/3πr³. 4/3πr³ लिहून घ्या. आता हे कसे आले वगैरे ते एक्सप्लेन करता येईल, पण तुम्हाला त्याचा फायदा नाही काय कसं आलंय ते फक्त पाठ करायचं आहे तुम्हाला. झालंय. आता बघा दुसरं काही नसतं याच्याने. घनफळ आहे आणि संपूर्ण पृष्ठफळ असं वेगळं काही नाही. आणि हे त्रिज्या दिलेली असते त्याची, हिच्याने त्रिज्याच फक्त नोन आहे. समजलं. आता याला हाईट वगैरे काही नसते. हाईट म्हणजे काय, हेच त्याची हाईट आहे, 2 वेळा त्रिज्या. समजला. हे व्यास म्हणजे त्याची हाईट आहे. आता बघा पुढचा आहे तो आहे अर्धगोळा. कुठला? अर्धगोळा. हे लिहून घ्या आधी. आता पुढचा आहे अर्धगोळा. असा त्याचा आकार असतो. अर्धा जर गोळा कापला तुम्ही असा दिसेल तो आपल्याला, किंवा असा दिसेल. सेम आहे ना. इमॅजिन करा ते अर्धगोळा. हा पूर्ण गोळा होता, भरीव गोळा पूर्ण. आणि हा भरीवच आहे, पण हा अर्ध आहे, अर्धा आहे, कापलेला अर्धा. याचं घनफळ किती असतं? अर्धगोळ्याचे घनफळ. घनफळ म्हणजे काय, त्याला हिंदीमध्ये आयतन म्हणतात आणि इंग्लिशमध्ये व्हॉल्यूम म्हणतात. आकार. घनफळ म्हणजे आकार. मग याचा आकार किती आहे, तर पूर्णचा किती आहे, 4/3πr³. मग हा अर्धा आहे ना, मग हा काय होईल, 4/3πr³ अर्धा होईल. समजलं. हे 2 दुने 4 म्हणजे किती होईल तो, 2/3πr³. इथे 4/3 होता, इथे 2/3 येईल, अर्धा गोळा आहे. समजलं. आता याचं संपूर्ण पृष्ठफळ किती येईल, संपूर्ण पृष्ठफळ किती येईल, तर बघा इथे किती होतं, 4πr² म्हणजे 4πr² होता. मग इथे संपूर्ण पृष्ठफळ अर्ध होईल म्हणजे 2πr² असं होईल. पण प्लस काय केलं मी, प्लस काय केलं, कारण आता तो अर्धगोळा आहे. आता हा गोळा आहे समजा, इमॅजिन करा, याला कापला आपला नसा म्हणजे अर्धगोळा तयार होईल. पण आता त्या अर्धगोळ्यामध्ये 2πr² तर आहेच आणि खाली 2πr² असे ते झाले दोन वेगवेगळे. पण याच्यामध्ये काय झालं, हा जो भाग आहे, हा बघा, हा दिसणारा, हा कापल्यानंतर हा दिसणारा भाग, तो गोलच दिसेल ना. तो आता दिसतोय, आता सरफेस तयार झाला त्याचा. तो पहिले तो मध्ये होता, तो दिसत होता का नाही. आता जो सरफेस तयार झाला तोही गोल आहे, म्हणजे तोही काय πr² आहे त्याचा एरिया. म्हणजे मग किती आले ते, वरचा 2πr² आणि हा एक नवीन झालेला म्हणजे 3πr². तर इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. जे मटेरियल आहे, मटेरियल किंवा आकार आहे, ते काय होईल, अर्ध होईल. म्हणून ते अर्ध केलं आपण. इथे 4/3πr³ होता, इथे 2/3πr³ आहे अर्धगोळ्याला. पण पृष्ठभाग दिसणारा जो भाग आहे तो इथे 4πr² होता गोळ्यामध्ये, इथे काय झाला, तो 2πr² नाही होणार, अर्धाने होणार. तर त्याच्यामध्ये प्लस तो नवीन जो एक एरिया ॲड झालेला आहे तो येईल, म्हणजे 3πr² होईल. तर हा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. दोघी कम्पेअरमध्ये पाठ करा. याच्याने फक्त काय, घनफळ आणि संपूर्ण पृष्ठफळ हे दोनच फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. याला पाव केल्यावर काय होईल वगैरे तेही असतात, पण हे बेसिक आकृती आपण शिकून घेऊ आधी. चला, काही अडचण याच्यामध्ये. बघा एवढ्या आकृत्या, या बेसिक आकृत्या आहेत, ह्या शक्यतो आपल्याला असतात. याच्यावर आधारित प्रश्न बघू आपण काही.
लिहा. एका भरीव गोळ्याची त्रिज्या 14 मीटर आहे, तर त्याचे घनफळ किती? तर त्याचे घनफळ किती? कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करायचं आहे आता. कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. हं. करा व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. बघा, घनफळ किती असतं? 4/3 पाय आर क्यूब. समजलं? मग हे किती येईल? त्याला एक काम करा, 4/3 पाय 22/7 आर क्यूब. आर किती आहे? 14, म्हणजे 14 3 वेळा गुणिला असा, किंवा 14चा घन डायरेक्ट तुम्ही लिहू शकतात, किंवा असंही लिहिलं तरी चालेल 3 वेळा. आता बघा, इथे ज्याने भाग देता येतोय त्याने द्यायचा. 7 1 7 2 14 गेला. परत भाग जातोय का कशाने? नाही. मग हे सोडून घ्या. आता आता इथे कसं सोडवता येईल बघा, या पद्धतीने सोडवता येऊ आपण इथं ना. बघा, 14 गुणिला 14 196 होतील. 196 गुणिला 2 म्हणजे 392. 392 हे गुणिले 22 गुणिले 4/3. आता 22ने याला गुणू आपण ना, याला करून घेऊ दे, मग 4ने हे करू. चला, 22 गुणिला 392 किती होतात? 22 2 44. अच्छाला 4. 22 न 198 आणि 4 202. अच्छाला 20. 22 त्रिक 66 आणि 3 69. हे 4 गुणिला छेद 3 असं आहे. एक मिनिट, काहीतरी गडबड दिसते. 22 2 44. अच्छाला 4. ठीक आहे. 22 नम 198. 200 202. अच्छाला 20. ठीक आहे. 22 त्रिक 66 आणि 20. 86. 86. 86. बरोबर. आता याने गुणा, 4ने गुणा. एक मिनिट. 4 गुणिला 86 24 असं होतं ते. छेद 3. 4ने गुणा आता याला. 4 चौक 16. अच्छाला 1. 4 दुने 8 आणि 1 9. 4 सक 24. अच्छाला 2. 4 8 32 आणि 2 34. छेद 3. 3ने भागा आता. 3 1 3. परत 3 1 3. 1 उरला. 3 चौक 12. 2 उरले. 3 नम 27. 2 उरले. 3 8 24 पॉईंट. 3 दुने 3 3 सक 18. 11,498.6 काय होतं ते? मीटर. मीटर क्यूब असं उत्तर येईल. कॅल्क्युलेशन फक्त बघा, याच्यामध्ये कॅल्क्युलेशनच थोडं हे असतं, थोडा वेळ घेतं. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं. लिहून घ्या.
बघा पुढे बघा. एका भरीव गोळ्याचा व्यास 7 सेंटीमीटर आहे, तर त्याचे संपूर्ण पृष्ठफळ किती? संपूर्ण पृष्ठफळ किती सांगा. एका भरीव गोळ्याचा व्यास 7 सेंटीमीटर आहे, तर त्याचे संपूर्ण पृष्ठफळ किती? तर त्याचे संपूर्ण पृष्ठफळ किती सांगा. बघा काय दिलेलं आहे इथे. भरीव गोळ्याचा व्यास दिलेला आहे. व्यास म्हणजे डायमीटर. हा, गोळ्याचा व्यास डायमीटर दिलेला आहे 7 सेंटीमीटर. त्रिज्या किती येईल त्याची अर्धी म्हणजे 7/2 सेंटीमीटर असेल. विचारलंय संपूर्ण पृष्ठफळ. संपूर्ण पृष्ठफळ किती असतं? 4πr². हे संपूर्ण पृष्ठफळाचा फॉर्म्युला आहे त्याचा. त्याच्यामध्ये किंमत टाका फक्त 4. पाय किती आहे? 22/7. r². r किती दिलेला आहे? 7/2. 7/2 2 वेळा लिहा, किंवा 49/4 लिहिलं तरी चालेल, वर्ग आहे तर. पण असं लिहायचं म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं होईल आपलं. मग बघा हा 7, 7 कट, बे एक बे, बे 2 4, हा 2 आणि हा 2 कट, उरले किती? 22 आणि हे 7. 22 7 154 सेंटीमीटर स्क्वेअर लिहून घ्या. 154 सेंटीमीटर स्क्वेअर. काही अडचण असेल याच्यामध्ये तर विचारा. अडचण आहे बघा. पुढचा प्रश्न घ्या. एका अर्धगोळ्याचा व्यास 21 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ किती? किती ते बघा. व्यास दिलेला आहे, अर्धगोळ्याचा व्यास 21 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ किती? घनफळ किती येईल सांगा. बघा अर्धगोळ्याचा घनफळ किती असतं? आता पाहिलं आपण 2/3πr³. मग लिहा 2/3. पाय किती आहे? 22/7. आर किती आहे? आर. आता व्यास जो आहे, व्यास डी बरोबर 21 सेंटीमीटर आहे, आर बरोबर 21/2 असेल, अर्धा. मग लिहायचं 3 वेळा 21/2, 21/2, 21/2 झालं. 3 वेळा घ्यावा लागेल ना, क्यूब आहे तो. मग आता बघा इथे 7 1 7 त्रिक 21. हा 3, हा 3 गेला, हा 2, हा 2 गेला. परत यात बे एक बे, बे एक बे, बे एक बे झालं, म्हणजे 11 झाले. आता हे वर किती उरले बघा. 11 गुणिला 21 गुणिला 21 छेदात उरला 2. आता 2ने तर भाग जात नाही, पहिले यांचा गुणाकार करून घेऊ आधी. 21 गुणिले 21 441 होतात, म्हणजे 11 गुणिला 441/2 येईल. 21चा वर्ग होईल ना तो, 21 गुणिला 21. मग आता 11ने गुणा त्याला, किती येईल बघा. 11 1 11, चला 1 11 चौक 44 1 45, चला 4 11 चौक 44 आणि 4 4951/2. चला 2ने बघा, बे 2 4,
बे चौक 8, बे साती 14, बे पंचे 10, बे पंचे 10 म्हणजे 2475.5 काय ते घनफळ म्हणजे सेंटीमीटर क्यूब. सेंटीमीटर क्यूब मध्ये त्याचं उत्तर येईल. लिहून घ्या. बघा एक प्रश्न घ्या अजून. 60 मीटर त्रिज्या असलेल्या अर्ध अर्धगोळ्याचे संपूर्ण पृष्ठफळ बरोबर किती येईल सांगा. 7 मीटर त्रिज्या असलेल्या अर्धगोळ्याचे संपूर्ण पृष्ठफळ किती येईल. हे जे प्रश्न आहे हे फक्त ते रिवाईज करण्यासाठी, ते जे सूत्र आहे ते रिवाईज करण्यासाठी त्याच्यासाठी घेतो आपण. ॲक्च्युअलमध्ये जे प्रश्न असतील अजून हे सोपे सोपे हेही पडतात, पण याच्यापेक्षा अजून वेगळे प्रश्न आपण ते घेणार आहे उद्यापासून. हे फक्त आता सध्या जे जे आपण शिकलोय, जे सूत्र आपण शिकलो, जे आकृती शिकलो ते रिवाईज करण्यासाठी आपण घेतोय. तर बघा, 7 मीटर त्रिज्या असलेल्या अर्धगोळ्याचे संपूर्ण पृष्ठफळ. संपूर्ण पृष्ठफळचा फॉर्म्युला काय येईल, काय लिहून दिलेला आहे तुम्हाला. संपूर्ण गोळ्याचे संपूर्ण पृष्ठफळ बरोबर किती 3πr². म्हणजे किती आलं बघा, 3 पाय म्हणजे 22/7. आर किती दिलेलं आहे, त्रिज्या दिलेली आहे 7. 7 गुणिला 7 दिलंय ते. आता 7 गेला 7 गेला. 22 साते 154 1 गुणिला 3. चला याचं किती येईल बघा, 450 आणि 12 म्हणजे 462. काय ते क्षेत्रफळ म्हणजे मीटर दिला होता ना, मग मीटर स्क्वेअर येईल. लिहून घ्या, लिहून घ्या. बघा एक प्रश्न घेऊ. एका 7 सेंटीमीटर व्यास असलेल्या भरीव गोळा आणि अर्धगोळा यांच्या संपूर्ण पृष्ठ यांचे संपूर्ण पृष्ठफळ बरोबर किती. कळा,
एका 7 सेंटीमीटर व्यास असलेल्या भरीव गोळा आणि अर्धगोळा यांचे संपूर्ण पृष्ठफळ किती सांगा. दोघांचं माप सेम आहे. दोघांचं माप सेम आहे. लिहा. बघा, एक 7 सेंटीमीटर व्यास असलेला भरीव गोळा आहे. त्याच्यामध्ये डायमीटर 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे आर बरोबर किती येईल? 7/2 सेंटीमीटर. संपूर्ण पृष्ठफळ काढायचे कोणाचे? भरीव गोळा. भरीव गोळाचे किती असतं? 4πr². भरीव गोळा, भरीव संपूर्ण पृष्ठफळ किती? 4πr. 4π22/7 r². 7/2 गुणिला 7/2 2 वेळा लिहू कारण तो स्क्वेअर आहे. बघा, हा एक 7, हा एक 7 गेले. हे 2 गुणिले 2 4 आणि या 4 गेला. 22×7 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आता तेच पुढचा आहे कुठला? अर्धगोळा. अर्धगोळ्याचं काय? 3πr². 3 याचं 4πr², याचं 3 आहे, 2 नाही आहे. का? कारण तुम्हाला सांगितलं की तो अर्धगोळा आहे, त्याचं ते तो सरफेस एक वाढलेला असतो, त्याला समजा कापला तर तो एक सरफेस वाढतो म्हणून तो 2πr² + 1 असा होतो तो 3. 3 गुणिले 22/7 गुणिला r². r किती आहे? 7/2 गुणिला 7/2. मग 7 गेला. बे का बे, हे 11 होतील. झाले. आता 11×7 = 77. 77 गुणिला 3, 77 गुणिला 3 21 आणि 21 231/2. मग हे सोडवा. बे का बे, बे का बे, बे 5 10 आणि 115.5 सेंटीमीटर स्क्वेअर. 115.5 सेंटीमीटर स्क्वेअर असं येईल ते. सोडवा. चला, काही अडचण याच्यामध्ये? यावर आधारित आता हे सर्व आकृत्या आपण बघितल्या. सर्व त्याच्यामध्ये पहिल्या इष्टिका चितीपासून तर भरीव गोळ्यापर्यंत, अर्धगोळ्यापर्यंत आपण बघितलं. यावर आधारित जे प्रश्न आहे आता ते प्रश्नावली आपण उद्यापासून त्याला सुरुवात करू आणि 1-2 दिवसामध्ये त्याच्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करू. काही अडचण असेल तर विचारा. तुमच्याकडे काही प्रश्न असेल तर तेही पाठवले तर हरकत नाही. ठीक आहे, आज थांबू आपण इथे.